जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचं मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केली नसेल तर फॉलो करून द्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. రాను రానంటూనే చిన్నదో 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 రాను రానంటూనే చిన్నదో చిన్నదో. तर मित्रांनो, जस्ट आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला आहे. सिम्पली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला बिटमार्क आणि शेक इफेक्ट असे दोन प्रिसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला काहीशा अशा प्रकारे दिसून जाईल. म्हणजे तुम्हाला एक PNG पुढे एक ब्लिंक इफेक्ट ॲड करून दिले, ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करा. अनहाईड केल्यानंतर काहीशा अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली स्टार्टिंगला जायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. इथं इमेज ॲड करायचं आहे, पूर्णपणे लास्टला घ्या. इथं थिरासवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा. इथं मित्रांनो तुम्ही तुमची देखील इमेज यूज करू शकता. सिम्पली 8.3 पाशी येऊन एकदा स्प्लिट करायचं आहे आणि हे दोन्ही इमेज सिम्पली सॉन्गच्या वरती घ्यायच्या आहेत आणि स्टार्टिंगला येऊन प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करायचा आहे. पूर्णपणे लास्टला घ्यायला थिरासवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा. कलर अँड फिलमध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक खाली व्हाईटवरती काहीच अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि जस्ट व्हाईटवरती क्लिक करून इथनं 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पूर्णपणे ट्रान्सपरंट करा आणि लॉंग प्रेस करून सिम्पली या PNGच्या खाली घ्या मित्रांनो. तर पूर्णपणे ही जो मी जे तुम्हाला PNG ॲड करून दिलेला आहे डायलॉगचा, त्याला देखील तुम्ही मित्रांनो पूर्णपणे लास्टला घ्या. घेतल्याच्या नंतर त्याला देखील तुम्ही 8.3 पाशी येऊन एकदा स्प्लिट करायचा आहे. स्टार्टिंगला येऊन प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. पूर्णपणे लास्टला घ्या. हा शेप पूर्णपणे स्टार्टिंगला जायचं. प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करायचा. पूर्णपणे लास्टला घ्या. ह्याला थ्रीडॉटवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करा. स्ट्रोकची साईज 10 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा आणि कलर अँड फिलमध्ये जाऊन इथं नन करा. काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. बॉर्डरही क्रिएट होऊन जाईल. सिम्पली बॅग यायचा आहे. शेक इफेक्ट ब्रशमधला 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा आणि जो काही वर त्याच्या PNG आहे त्या PNG देखील हाच इफेक्ट पेस्ट करा. सिम्पली बॅग यायचा आहे. शेक इफेक्ट प्रिसेटमधला 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर काहीसं सेकंड नंबरचा जो फोटो आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करा. सिम्पली बॅग यायचा आहे. शेक इफेक्ट प्रिसेटमधला 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्या नंतर 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्याच्या नंतर सिम्पली जो 2 नंबरच्या वर जो फोटो PNG आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करा. डायलॉग PNG होऊ शकता. काहीशा अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ दिसून जाईल. स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक मीडियामध्ये जायचं आहे. जे काही तुमचे इंस्टा देखील यूट्यूबचे सिम्बॉल असतील ते तुम्ही या व्हिडिओवर ॲड करायचं. मी इथं यूट्यूबचा सिम्बॉल ॲड करतो. बघू शकता. काहीशा अशा वर काहीशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे ॲड करायचं आहे. बघू शकता मी कोपऱ्यात ॲड करतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. व्हिडिओची रेज्युलेशन 1080 पिक्सल किंवा 720मध्ये पण तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. जस्ट एक्सपोर्ट नाव बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.